नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6 जुलैला देवशेनी एकादशी म्हणजेच ज्याला आपण आषाढी एकादशी म्हणत असतो तर ती एकादशी आलेली आहे। आणि या दिवशी आपल्याला म्हणजे बघा एकादशीचं महत्त्व जे आहे तर ते खूप अनन्यसाधारण आहे। म्हणजेच आपण वर्षामध्ये ज्या 12 एकादशी येतात, 24 एकादशी ज्या येत असतात तर त्याचं जे व्रत आहे तर ते केलं नाही तरी आपण आषाढी एकादशीचं फक्त व्रत जरी केलं तर या 24 एकादशी केल्याचं पुण्य फळ आपल्याला या दिवशी प्राप्त होत असतं। आणि म्हणूनच या दिवशी आपण काही सेवा केल्या, उपाय केले तर त्याचं देखील फळ हे आपल्याला प्राप्त होणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला तुळशी संबंधित असा एक उपाय करायचा आहे। तुळशीजवळ असा एक दिवा लावायचा आहे, यामुळं आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत। आणि तो उपाय कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा, आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण तिची सेवा ही अगदी मनोभावे करत असतो। आपण जर भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते। आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं। आणि म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ असा एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे। यामुळं आपल्या घराची भरभराट होणार आहे। आपल्या घरामध्ये चहूबाजूंनी पैसा यायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच बंद पैशाचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होणार आहेत। असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला अगरबत्ती दिवा हा लावून घ्यायचा आहे। आषाढी एकादशी असल्यामुळे या दिवशी तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे। जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर अगदीच प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच, तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीची सेवा जरी केली तरीही चालणार आहे। त्यांचं विधिवत पूजन करा, त्यांना ज्या प्रिय वस्तू आहेत तर त्या अर्पण करा। त्यासोबतच तुम्हाला एक तुळशीपत्र देखील भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे। आणि संध्याकाळच्या वेळी दिव्या लागण्याच्या वेळी जो आपण दिवा लावतो तर ती दिवावात तुम्हाला करून घ्यायची आहे। नंतर एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे। हा स्वच्छ दिवा घेतल्यानंतर बघा, तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल, फक्त तो कुठेही तुटलेला किंवा चिमटलेला चिरलेला असा नसावा, अगदी स्वच्छ दिवा घ्यायचा आहे। आता बघा, हा उपाय करण्यासाठी लागणारं साहित्य जे आहे तर ते तुमच्या घरामध्येच असणार आहे। एक दिवा घ्या। दिवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कापसाची दुहेरी वात घालून घ्यायची आहे। कापसाची दुहेरी वात घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे। शुद्ध गाईचं तूप घालून घेतल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये काय टाकायचं आहे, बघा, हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ घेऊन जायचा आहे। तिथं तुम्हाला फुलांचं आसन तयार करायचं आहे किंवा अगदीच थोडे चिमूटभर तांदूळ ठेवा, त्याच्यावरती हा दिवा ठेवा आणि दिवा प्रज्वलित करा। दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद आणि एक अखंड लवंग तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहे। आणि टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ही जी लवंग आहे तर ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे आणि तुम्हाला तुळशीला 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। आणि प्रदक्षिणा घालत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सातत्यानं जप करायचा आहे। या दिवशी तुम्हाला होईल तेवढी भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे। माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा ही अत्यंत प्रिय आहे। ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा ही अगदी मनोभावे होत असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आपोआप प्रवेश करत असतात। लवंग देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। याच्या सुवासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतात असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच तुम्हाला या दिव्यामध्ये लवंग टाकायचे आहे। आणि तुळशीला प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर देखील तुम्हाला शक्य झालं तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तर असा हा साधा सोपा उपाय तुम्हाला 6 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी रविवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.